पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचा संकल्प केलाय। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिका यांना शहरात स्वच्छता ठेवण्याचे आदेशही दिले आहेत। मात्र अमरावती शहरात तसं दिसून येत नाही। शहरातील अर्धाधिक परिसर कचरा व घाणीमुळे व्यापला गेलेला आहे। त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागतोय। सदर परिसरात व्हीसीएनच्या चमूने भेट देऊन तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता व्यस्ततम व शासकीय कार्यालयाचा प्रमुख असणाऱ्या गांधी चौक ते तहसील व पोस्ट ऑफिस कडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्या अक्षरशः कचरा व घाणीमुळे तुडुंब भरल्या असल्याचे दिसून आले। कित्येक महिन्यांपासून स्वच्छता दूतांकडून सफाई न केल्या गेल्यानं नालीत व परिसरातील कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरून नागरिकांच्या एकूणच जीवितवास हानी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। पोस्ट ऑफिस जवळील महानगरपालिकेचा कचरा कंटेनर कचरा व घाणीमुळे ओव्हरफ्लो झाल्यानं सदर कचरा कंटेनरच्या बाहेर येऊन नालीत जमा होत असल्यानं नालीतील घाण पाणी मुख्य मार्गावरून वाहत आहे। अमरावती शहरातील गांधी चौकापासून ते तहसील कार्यालय पोस्ट ऑफिस कडे जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणातील व्यापारी संकुल आणि घरातील केरकचरा हा रस्त्याच्या मधोमध आणून टाकला जातोय।
परिसरात कचरा टाकण्यासाठी कुठेच जागा शिल्लक नसल्यानं नागरिक मिळेल तिथे कचरा टाकताना दिसून येत आहेत। जागोजागीच्या नाल्या घाण व कचऱ्यामुळे तुडुंब भरल्या आहेत। याकडे महानगरपालिका प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नसल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे। व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकानं थाटल्यानं रहदारीस अडथळा सुद्धा निर्माण होऊ लागलाय। पुढे नवाथे नगर परिसरातही तीच घाणीची परिस्थिती आहे। ब्रिजलाल बियाणी कॉलेज जवळही नाल्या कचरा व घाणीमुळे ओव्हरफ्लो झाल्या आहेत। त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होतोय। वसंतराव नाईक झोपडपट्टी घरातील घाण पाणी हे दसरा मैदान परिसरात येऊन जमा होत असल्यानं परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। काही दिवसांवर मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना करून दाखवली। या गंभीर विषयाकडे महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्यानं नागरिकांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं। महापालिका क्षेत्रामधीलच गांधी चौक परिसरात आता सध्या आपण आहोत। इथं सुद्धा येथील आजूबाजूचे लोक इथंच कचरा टाकत असल्यामुळे इथं घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे आणि तो आपण बघू शकता की तो कचरा जो आहे इथे काही अंशी इथे ओला कचरा दिसतोय, काही अंशी इथे सुका कचरा दिसतोय। ओला कचरा इथं जास्त दिवस राहिल्यामुळे इथे त्याला वास असा सुटलेला आहे, प्रचंड प्रमाणात इथे अतिशय दुर्गंधी इथे झालेली आहेत। आपण बघू शकतो मागच्या बाजूला जी नाली वाहते आहे ती तुडुंब अशी अक्षरशः भरलेली आहेत। ती नाली भरल्यामुळे तिथे सांडपाणी आहे पूर्णपणे साचलेलं आहे आणि तिथे मच्छरांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता तिथे वर्तवली जात आहेत। याच संदर्भात आपण येथील गांधी चौकातील या परिसरातील दुकानदारांशी आपण इथे संवाद साधणार आहोत। तर त्यांना येथील यामुळे कुठल्या प्रकारचा इथे सामना करावा लागतोय, क्या कहेंगे आप? यहाँ पे गंदगी बहुत ज़्यादा है। एक तो मार्केट है ये गौरी कॉम्प्लेक्स और ये रोड है और वो उधर के रोड से ज़्यादा रोड ये चलता है, वो बड़ा रोड है ना इधर का, उससे ज़्यादा रोड ये चलता है। और ये हमने आज तक के बचपने से आज तक के ये पूरा जलता था। सामने वो उसने उठा के दुकान बना लिया, जबरदस्ती की दुकान बनाया। ये पूरा कचरा वहाँ जलता था और वहाँ से लेके जाते थे ये लोग। यहाँ कचरा उठाने वाले कोई आता नहीं महानगर पालिका का? हो रहे हाँ, नहीं आता, बहुत कम आते हैं। हाँ, बहुत कम आते हैं। महानगर पालिका अलग तो ऐसा कि हर 4 दिन में 2 दिन में एक बार आके कचरा उठाने को ना, मरो 15 दिन 20 दिन महीना भर नहीं आते हो। नालियाँ भी जो क्या कहना चाहेंगे आप यहाँ पे गंदगी के बारे में? सर, गंदगी इतनी है कि दुकान में बैठे नहीं जाता, इतनी बदबू आती है और पूरी नाली चौकअप रहती है। जब तक रिपोर्ट ना करो तब तक कोई आता नहीं। 10-15 दिन में एक बार भंगी आता है, नाली साफ करता है और एक बार कचरा गाड़ी उठे, और ऊपर के ऊपर रोजाना कोई झाड़ू मारने को साफ करने को कोई नहीं आता है। यहाँ पे पहले आप कहाँ कचरा डालते थे? पहले यहाँ पे एक सर्विस लाइन थी, वहाँ डालते थे, मगर अभी असली सर्विस लाइन में वहाँ दुकान बन गई, इसलिए कोई वहाँ कचरा डालता नहीं है। एकंदरीत आपण बघू शकतो की इकडे मागच्या भागात इथे सर्व्हिस लाईनवर इथे एक दुकान झाल्यामुळे तिथे कचऱ्याची गाडी एक ठेवण्यात आली होती। येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि तिथेच येथील सर्व प्रतिष्ठानं जी आहेत आपला रोजचा कचरा तिथे टाकत होती। येथील आणखी नागरिकांशी आपण बोलणार आहोत। क्या कहना चाहेंगे भाऊ, यहाँ पे गंदगी है, कचरा डालने के लिए जगह नहीं है, क्या कहना चाहेंगे? यहाँ जगह नहीं है कचरा डालने के लिए, यहाँ कोई भी ऐसा पेटी नहीं है जहाँ कचरा डाल सके, और दूर दूर तक नहीं है, इसलिए लोग सब खाली जगह देख के कचरा डालते हैं। और यहाँ का रोड भी कितने साल से रोड भी नहीं बना है, बड़े बड़े गड्ढा हो गया है, पूरा ख़राब हो गया है। बारिश में पूरा पानी पैक हो जाता है, कोई गटर योजना नहीं है, नाली से पानी नहीं निकलता है, पूरा पानी यहाँ घुटने तक जमा हो जाता है।
तो फिर आपको तकलीफ होती होंगी? हाँ, तकलीफ होती है, 2-3 घंटे काम बंद रहता है सब, उसके बाद में फिर पानी कम होने के बाद चालू हो जाता है। आणखी काही इथे नागरिक आहेत, तर येथील गांधी चौकातील या कचरा संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत. सांगा, काय सांगणार तुम्ही इथील कचरा हा जो रोड आहे इथून पूर्ण जास्तीत जास्त ट्रॅफिक पास होते आणि इथे शाळा आणि कॉलेज असल्यामुळे आणि बँक पोस्ट ऑफिस मेन असल्यामुळे या रोडनी भरपूर रहदारी राहते आणि या रोडला हा रोड न बनल्यामुळे लोक सगळे याच रोडने जातात आणि मोठ्या 4 व्हीलर हे जातात आणि रस्त्यात फार खड्डे आहेत, स्पीड ब्रेकर नाही आहेत आणि बरेच दिवस झाले या गल्लीची सुधारणा झालीच नाही आहे. तर आमचं असं सगळ्यांच्या वतीने असं म्हणणं आहे इथे नालींची साफसफाई झाली पाहिजे जेणेकरून कुठलाही मलेरिया डेंग्यू पसरणार नाही आणि प्रॉपर ड्रेनेज नसल्यामुळे पाणी रोडवर येते आणि पावसाळ्यामध्ये एवढे थर साचून जातात. एकंदरीत इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन इथं नाही आहे, प्रशासनाचं इथं लक्ष नाही आहे, त्यामुळे इथं अतिशय तुडुंब असा कचरा भरलेला आहे. इथील नाल्या पण तुडुंब भरलेल्या आहेत. सांडपाणीसुद्धा नाल्यात आहेच. कुठल्या प्रकारचं ड्रेनेज, कुठल्या प्रकारची नालीला पळवाट नसल्यामुळे इथे सांडपाणी तयार होऊन नाल्यांमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे. येथीलच गांधी चौक परिसरातच इथे आहोत आपण. कचरा संदर्भात इथल्याच लोकांशी आपण जाणून घेणार आहोत त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होतोय. मागच्या वर्षी माझ्या तलगरमध्ये पाणी घुसलं आहे. इथं खूप पाणी जमा होते या गल्लीत. इथे नालीवाली काही व्यवस्थित नाही आहे, रोडी काही व्यवस्थित नाही आहे. आमचं मागच्या वर्षी खूप नुकसान झालं, आम्ही खूप नुकसान भोगलं इथं. या प्रकारे याची तुम्ही कंप्लेंट कुठे केली? काही आम्ही कुठं कंप्लेंट नाही केली. महापालिकेकडे येतात का लोक इथे कचरा वगैरे उचलायला? कोणी येत नाही, पूर्ण गल्ली अशीच असते. गड्डे रोड पहा ना, गड्डे कसे आहे, कोणी बघत नाही इथं, कोणी लक्ष नाही करत इथं. इथं रोड बनवलं पाहिजे, इथे नाले बनले पाहिजे. पहिले सर्व दुकानं पाणी घुसते नाल्याचं. 20 साल पहले रोड बना था ये, 20 साल पहले रोड बना था ये, उसके बाद कभी रोड नहीं बना. एकंदरीत इथल्या स्थानिक नागरिकांचं ज्यांची प्रतिष्ठानं इथे आहेत, मोठमोठी दुकानं ज्यांची इथे आहेत, त्यांचं इथं म्हणणं आहे की इथे हा रोड अतिशय रहदारीचा असल्यामुळे इथे वाहतुकीची ये-जा, लोकांची ये-जा ही जास्त असते. विशेषतः करून ही गल्ली फार निमुळती असल्यामुळे इथे एक जरी फोर व्हीलर जर गेली तर इथे पार्किंग ट्रॅफिकचा मुद्दासुद्धा इथे फार जास्त ऐरणीवर आलेला इथे दिसतोय. हा रोड इथला रोड स्थानिक रहिवाशांना जेव्हा विचारलं असता इथला रोड हा 20 वर्ष आधीच बनलेला होता. त्याच्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही अशी स्थानिक लोकांचं सांगणं आहे. सध्या अमरावती शहरामध्ये कचरा आणि कचऱ्याचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात इथं ऐरणीवर आलेला आहे. इथे आपण बघू शकतो की अंबानाला परिसरात आपण सध्या इथे आहोत. अंबानाल्याचं अतिशय विद्रूप दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय घाणीचं असं साम्राज्य इथं दिसत आहे. कुठल्याही प्रकारचं इथे नियोजन दिसत नाही आहे. कचरा अगदी चौफेर दिसतोय. घरातील सांडपाणी असो, घरातील कचरा असो, लोक इथे टाकतात. त्याच्यानंतर इथे वराहांचं सुद्धा इथे साम्राज्य दिसत आहेत. इथे जशी जशी अंबानाल्याची खोली निमुळती होत जाईल तिथपर्यंत अगदी कचरा दाट जमलेला आहे. इथे निवडणुकीपूर्वी अनेक नगरसेवकांनी इथं जनतेला आश्वासन दिलेलं आहे की निवडून आल्यानंतर आम्ही ही कामं करू, ती कामं करू, पण इथे एकाही नगरसेवकाचं इथे लक्ष दिसत नाही आहे किंवा महापालिकेचं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष दिसत आहे. पूर्वी कधी काळी अंबानाला हा अंबा नदी म्हणून ओळखला जात होती, पण आज इथं अतिशय घाणीचं साम्राज्य तुम्ही इथे बघू शकता. एकंदरीत काही महिने, एक 6 ते 7 महिन्यापूर्वी महापालिकेकडनं 50 मायक्रॉनपेक्षा कमी कॅरी बॅगवर इथं बंदी आणण्यात आली होती. पण इथे लोक इथली जी आहेत जी कचरा टाकतात इथं त्या कचऱ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हे थर्मोकोलचे द्रोण, त्याच्यानंतर 50 मायक्रॉन खालच्या बऱ्याच कॅरी बॅग्स इथं आपल्याला दिसत आहेत ज्या पर्यावरणासाठी घातक आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची इथे दाट शक्यता आहे.